गुड मॉर्निंग स्टुडंट. SYBCom 2019 पॅटर्न कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टचा कंपनीज फायनल अकाउंट या टॉपिकचा आपण आज 9वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. आपण जो प्रॉब्लेमचं सोल्युशन घेतो ते बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट प्रमाणे असतं. जर तुम्ही ट्रायल बॅलन्स पाहिला तर ट्रायल बॅलन्स हा डेबिट आणि क्रेडिट असा दिलेला नाहीये, पर्टिक्युलर रुपीज आहे. कारण की इकडे कॅपिटल आलेलं आहे, इकडे प्लांट अँड इक्विपमेंट आलेली. म्हणजे हा जो ट्रायल बॅलन्स आहे हा ट्रायल बॅलन्स डेबिट क्रेडिट नाहीये, एकत्र सर्व आयटम दिलेले आहेत. हा प्रॉब्लेम तुम्हाला बॅलन्स शीटच्या प्रॅक्टिससाठी आहे. म्हणजे बॅलन्स शीटचे जे आयटम आहेत ते सर्व बॅलन्स शीटचेच आयटम ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले. मग आपल्याला डेबिट आणि क्रेडिट ओळखून त्याप्रमाणे चेक करून लिहावं लागेल. आणि त्याचप्रमाणे जे ऍडजस्टमेंट्स आहेत त्या सुद्धा फक्त बॅलन्स शीटचे जे आयटम आहेत ऍसेट्स आणि लायबिलिटीज त्यावर फक्त ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. म्हणजे ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला 2 स्टेटमेंट न काढता फक्त एक स्टेटमेंट काढायचंय, ते म्हणजे बॅलन्स शीटचं. मग बॅलन्स शीटचं जे स्टेटमेंट आहे ते बॅलन्स शीटचं स्टेटमेंट आखा. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ अनिता लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. कॉलम करा पर्टिक्युलर नोट नंबर 31/12/2019 रुपीज, सॉरी 31/3 करा, मार्च आहे ना, 31/3/2019 रुपीज आणि 31/3/2018 रुपीज. आपण फॉर्मॅट प्रमाणे जाणार आहोत. फॉर्मॅट मध्ये फर्स्ट आयटम आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट मध्ये आपण घेत असतो ज्या फिक्स ऍसेट्स आहेत त्या फिक्स ऍसेट घ्यायच्या असतात. मग त्यासाठी तुमचं ट्रायल बॅलन्स पहा, यात ज्या ज्या फिक्स ऍसेट आहे त्या आपण घेणार आहोत. फिक्स ऍसेट मध्ये आहे लँड, त्यानंतर चेक करा, आता हा डेबिट क्रेडिट एकत्र आहे. प्लांट अँड इक्विपमेंट, व्हेइकल, त्यानंतर आहे बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्स्चर. मग नोट घ्या, नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट त्यामध्ये ज्या फिक्स ऍसेट आहेत त्या फिक्स ऍसेट घ्या. डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे डायरेक्ट आउटरला आपण सर्व अमाऊंट घेतलेले आहेत. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटची पहिली नोट घ्या. त्यामध्ये घ्या लँड 4,80,000, बिल्डिंग 3,20,000, प्लांट अँड इक्विपमेंट 6 लाख, व्हेइकल 1 लाख, फर्निचर अँड फिक्स्चर 1,30,000. टोटल येते नोटची 16,30,000. नोटची टोटल येते 16,30,000. स्टेटमेंटला घ्या, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर 16,30,000. त्यानंतर नॉन करंट ऍसेट मधला सेकंड आयटम आपण पाहतो कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये चेक करा कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस नावाचा आयटम आलेला आहे का. जर आलेला असेल तर ती अमाऊंट आपल्याला कॅपिटल वर्क इन प्रोग्रेसच्या समोर लिहायची. तर आलेला आहे 54,000 रुपये आहे बघा. मग कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस समोर लिहा 54,000. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस समोर लिहा 54,000. त्यानंतर गुडविलची जी अमाऊंट आहे ती गुडविलच्या समोर लिहायची आहे. मग बघा ट्रायल बॅलन्स मध्ये गुडविल आलेला आहे का, आणि असेल तर त्याची जी अमाऊंट आहे ती आपल्याला गुडविलच्या समोर लिहायची आहे. गुडविल आहे 75,000. मग गुडविल समोर लिहा 75,000. गुडविल समोर लिहा 75,000. त्यानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अदर इंटँजिबल ऍसेट आलेल्या नव्हत्या, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये आलेल्या आहे.
अदर इंटँजिबल ऍसेट म्हणजे कोणत्या, तर गुडविल सोडून इतर जर इंटँजिबल ऍसेट असतील म्हणजे ट्रेडमार्क, कॉपीराइट वगैरे, तर ते आपण अदर इंटँजिबल ऍसेटला घेणार आहोत. म्हणून नोट नंबर 2 घ्या. नोट नंबर 2, अदर इंटँजिबल ऍसेट. ऍक्च्युली एकच आयटम आहे, परंतु त्यात काय आलंय ते समजण्यासाठी आपण नोट घेतली आहे. अदर इंटँजिबल ऍसेट ट्रेडमार्क नावाचा सिंगल आयटम आहे. तुम्ही डायरेक्ट जरी 35,000 लिहिले असते तरी चालले असते, परंतु त्यामध्ये काय आहे हे समजावं म्हणून आपण नोट घेतली आहे. नोट नंबर 2, अदर इंटँजिबल ऍसेट, त्यामध्ये घ्या ट्रेडमार्क 35,000, टोटल पण येईल 35,000. स्टेटमेंटला या अदर इंटँजिबल ऍसेट समोर लिहा 35,000. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला अदर इंटँजिबल ऍसेट समोर नोट नंबर 2 अमाऊंट मध्ये 35,000. त्यानंतर पुढचं हेडिंग जे आहे ते आपण पाहत असतो इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट एकतर इन्व्हेस्टमेंट नावाने येईल किंवा इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या नावाने येतील. मग बघा इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, इन्व्हेस्टमेंट या नावाचे जे आयटम असतील ते आपण यात घेणार आहोत. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व आहे, हा नाही येणार. करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आहे, ती येईल का इथे, नाही येणार, कारण की ही नॉन करंट इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे नॉन करंट असेल तीच आपण इथे घेऊ शकतो, त्यामुळे करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इथे येणार नाही. त्यानंतर लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट नाही येणार. आणखी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे का चेक करा. इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज आहे. त्यानंतर आणखी इन्व्हेस्टमेंट आहे का चेक करा. एकच आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या समोर या किंवा नॉन करंट ऍसेट मध्ये जे इन्व्हेस्टमेंटचे हेडिंग आहे नोट घ्या. नोट नंबर 3, नोट नंबर 3 त्यामध्ये घ्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली हा सिक्युरिटी डिपॉझिट नावाचा आयटम इथे कंसात डेबिट होतं. जर नुसता सिक्युरिटी डिपॉझिट असता तर तो आपण लायबिलिटीला दाखवला असता, तर ते 80,000 रुपये. आणि इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटी जे आहे त्याचे 3,40,000 रुपये. असे दोन आयटम घ्या. नोट नंबर 3, इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज, $3,40,000 आणि सिक्युरिटी डिपॉझिट ज्याला कंसात डेबिट शब्द होता म्हणून आपण इकडे घेतलाय. जर काहीच शब्द नसता तर तो डिपॉझिट म्हणून लायबिलिटीला गेला असता. आणि नोटची टोटल करा. इन्व्हेस्टमेंट इन ट्रस्ट सिक्युरिटीज 3,40,000, सिक्युरिटी डिपॉझिट कंसात डेबिट 80,000, नोटची टोटल येते 4,20,000. स्टेटमेंटला नॉन करंट ऍसेट मध्ये जे इन्व्हेस्टमेंटचे हेडिंग आहे त्याच्या समोर नोट नंबर 3 अमाऊंट मध्ये 4,20,000, अमाऊंट मध्ये 4,20,000. त्यानंतर पुढचे हेडिंग आपण पाहतो अदर नॉन करंट ऍसेट. अदर नॉन करंट ऍसेटला आपण घेतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, अंडर रायटिंग कमिशन. तर त्यापैकी ट्रायल बॅलन्स मध्ये चेक करा काय आलेलं आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत 5,000 रुपये. ऍडजस्टमेंट मध्ये त्यावर कधी कधी ऍडजस्टमेंट असते राईट ऑफची, परंतु ऍडजस्टमेंट मध्ये ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे डायरेक्ट सिंगल आयटम असल्यामुळे डायरेक्ट अमाऊंट लिहिली तरी चालेल. एकदा चेक करून घ्या. अंडर रायटिंग कमिशन किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर या नावाचा आयटम तर नाहीये ना, नाहीये. मग डायरेक्ट घ्या
अदर नॉन करंट ऍसेट समोर अमाऊंट डायरेक्ट घ्या 5,000 रुपये. अदर नॉन करंट ऍसेट समोर 5,000 रुपये. ओपनिंग स्टॉक नाहीये. इन्व्हेंटरीज मध्ये आपण स्टॉक घेतो, लूज टूल्स घेतो, स्पेअर पार्ट घेतो, पण नेहमी स्टॉक कुठे येतो? ऍडजस्टमेंट मध्ये येतो. ऍडजस्टमेंट मध्ये येतो ना क्लोजिंग स्टॉक म्हणून. पण ह्या वेळेला तो कुठे दिलेला आहे? ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे. का दिलेला आहे? तर ह्या जो प्रॉब्लेम आहे हा सगळा बॅलन्स शीटचा आहे आणि इथे तारीख नाहीये. मग हा स्टॉक कोणता समजायचा? क्लोजिंग समजायचा. मग इन्व्हेंटरीज समोर घ्या 43,000 रुपये, 43,000 इन्व्हेंटरीच्या समोर. प्रॉफिट बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला इन्व्हेंटरी समोर 43,000 रुपये. त्यानंतर करंट ऍसेट मधलं पुढचे हेडिंग आपण चेक करतो इन्व्हेस्टमेंट. एक आपल्याला करंट इन्व्हेस्टमेंट नावाची इन्व्हेस्टमेंट आलेली होती बघा. करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 10,000 रुपीज. तर हे 10,000 रुपये आपण करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर दाखवणार आहे. हा पहिलाच प्रॉब्लेम असा आहे की नॉन करंट इन्व्हेस्टमेंट मध्ये पण अमाऊंट आलेली आणि करंट इन्व्हेस्टमेंट मध्ये पण अमाऊंट आलेली, कारण की स्पेसिफिक उल्लेख आहे ना करंट इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून आपल्याला ती अमाऊंट करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर दाखवायची आहे 10,000. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल मध्ये जनरली आपण सन्ड्री डेटर्स, ट्रेड रिसिवेबल या नावाने आलेला आयटम घेतो आणि कधी कधी त्यावर RDD ची ऍडजस्टमेंट पण असते. मग आधी आपण ट्रेड रिसिवेबल किंवा सन्ड्री डेटर्स नावाने आलेला आयटम चेक करूया. ट्रायल बॅलन्स मध्ये एक अजून आयटम आहे डिपॉझिट विथ कस्टमर ऑथॉरिटीज. याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. थांबा. कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक शॉर्ट टर्म म्हटलंय, हे लोन आहे. हा ट्रेड रिसिवेबल आहे 2,86,000 रुपये. ट्रेड रिसिवेबल नावाचा आयटम आलेला आहे. ऍडजस्टमेंट मध्ये ऍडजस्टमेंट RDD ची वगैरे आहे का चेक करून घ्या. 6% डिबेंचर लॉंग टर्म लोन टेकन फ्रॉम गव्हर्नमेंट नाही, पण तरी पण नोट घ्या. नोट नंबर किती आता तुमची? 4 ना. नोट नंबर 4 ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल समोर आपण सन्ड्री डेटर्स किंवा ट्रेड रिसिवेबलची अमाऊंट घेतो. त्यासाठी मी नोट घेतलेली आहे. तुम्हाला डायरेक्ट लिहायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ट्रेड रिसिवेबलच्या नोट मध्ये घ्या ट्रेड रिसिवेबल 2,86,000 आणि नोटची टोटल पण येईल 2,86,000. डायरेक्ट लिहिले तरी चालतील, नोट घेतली तरी चालेल. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये आपण घेतो कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, म्हणजे बँकेत पैसे असतील किंवा रोख आपल्याकडे पैसे असतील तर ते घेतो. त्यासाठी आधी ट्रायल बॅलन्स चेक करा. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक नावाचे जे आयटम आहेत ते किती आहेत? कॅश इन हँड आहे 5,700 रुपये. त्यानंतर कॅश ॲट बँक आहे, बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट आहे 27,000. दोन आयटम आहे त्यामुळे नोट घ्या. नोट नंबर 5. नोट नंबर 5 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये ते दोन आयटम सोडून आणखी काही आयटम आलेत बघा. मार्जिन इन मनी नावाचा आयटम पण आलेला आहे, तो पण आपण त्याच नोट मध्ये घेणार आहोत. परत एक कॅश ॲट बँक आलेला आहे 13,500 रुपये, तो पण घेणार आहे. म्हणजे 4 आयटम येतील. कॅश ॲट बँक, त्यानंतर बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट, त्यानंतर मार्जिन मनी पण त्यातच येईल आणि कॅश इन हँड. एवढे आयटम जे आहेत ते आपण यामध्ये घेणार आहोत. मार्जिन मनी, कॅश ॲट बँक, बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट आणि कॅश इन हँड. नोट नंबर 5 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. त्यामध्ये घ्या कॅश ऑन हँड 5,700 रुपये, बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट 27,000 रुपये, कॅश ॲट बँक 13,500 रुपये, मार्जिन मनी 7,300 रुपये. नोटची टोटल येते 53,500 रुपये. नोटची टोटल येते 53,500 रुपये.
कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला घ्या. नोट नंबर 5 अमाऊंट मध्ये 53,500 रुपये. त्यानंतर लोन्स हेडिंग पाहतो आपण. लोन्स मध्ये बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा एखाद्याला ऍडव्हान्स दिलेलं असेल तर तो पण लोन्स मध्ये येतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा. एक आहे लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. आता इथे जरी लोन शब्द आला तरी फ्रॉम म्हणजे काय, आपण घेतले, आपण दिलेले का, आपण एवढे मोठे नाही गव्हर्नमेंटला लोन द्यायला, बरोबर ना. तर आपण घेतलेले, त्यामुळे ही लायबिलिटी. जरी लोन शब्द आलेला असला तरी ही लायबिलिटी. बिल्स रिसिवेबल नावाचा आयटम याच नोटला येईल. प्रीपेड किंवा एखादा ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केलेला असेल तर ते देखील याच नोटला येईल. एक एक आयटम चेक करा. डिपॉझिट विथ कस्टम ऑथॉरिटीज, हा बिल्स रिसिवेबल आहे 6,800 रुपये. कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक आहे, म्हणजे ते पण आपण घेतलेले. हा इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड. कॅरीड फॉरवर्ड म्हणजे काय, प्रीपेड आहे किंवा हा पुढच्या वर्षाचा आहे 3,100 रुपये, तो पण ह्याच नोटला येईल. अदर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स जरी शब्द असला तरी पुढच्या वर्षीचं इन्कम जर आधीच मिळालं असेल तर ते चालू वर्षाचं देणं असतं, म्हणजे लायबिलिटी असते, त्यामुळे हा आयटम नाही येणार त्यामध्ये. नोट घ्या. एकापेक्षा जास्त आयटम असतील तर आपण नोट घेतो. आणि आणखी एक इकडे बघा, लोन टू डायरेक्टर. टू डायरेक्टर म्हणजे काय, आपण लोन दिले डायरेक्टरला, म्हणजे 3 आयटम झाले. बिल्स रिसिवेबल, इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड आणि लोन टू डायरेक्टर. मग नोट घ्या. नोट नंबर 6. नोट नंबर 6 शॉर्ट टर्म लोन किंवा लोन आणि कंसात शॉर्ट टर्म टाकलं तरी चालेल. त्यामध्ये घ्या इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड 3,100 रुपये. देन बिल्स रिसिवेबल 6,800 रुपये. देन लोन टू डायरेक्टर 5,900 रुपये. टोटल 15,800 रुपये. टोटल 15,800 रुपये. स्टेटमेंटला या आणि लोन समोर नोट नंबर टाकून अमाऊंट घ्या. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला लोन शब्द समोर अमाऊंट लिहा. आणि नोट नंबर टाका. नोट नंबर 6 अमाऊंट मध्ये 15,800 रुपये. त्यानंतर अदर करंट ऍसेट. अदर करंट ऍसेट मध्ये आपण घेत असतो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. तर ऍडजस्टमेंट मध्ये काही इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नाहीये, परंतु ट्रायल बॅलन्स मध्ये मात्र इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असू शकतो. त्यामुळे ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट असं पण असू शकतं. ट्रायल बॅलन्स चेक करा. इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट आहे बघा 6,000 रुपये. मग ते घ्या अदर करंट ऍसेटच्या समोर. अदर करंट ऍसेटच्या समोर इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट 6,000 रुपये. इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट 6,000. आता तुम्ही बॅलन्स शीटची टोटल केली तरी चालू शकते, कारण की ऍसेट साइडला प्रॉफिट अँड लॉसचा कोणताही इफेक्ट पडत नाही, फक्त लायबिलिटीला पडतो. त्यामुळे बॅलन्स शीटची ऍसेट साइडची टोटल केली तरी चालते. मी केलेली आहे 26,33,200 रुपये टोटल येते. आता लायबिलिटी साइड घ्या. लायबिलिटी साइडला जो पहिला आयटम आहे तो आहे कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल मध्ये आपण ऑथराइज कॅपिटल लिहिणार आहोत. त्याचप्रमाणे इक्विटी प्रेफरन्स जे काही कॅपिटल असेल ते कॅपिटल घ्यायचं आणि कॉल सिनॅरियर्स असतील तर ते लेस करायचे. मग प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम मध्ये डेबिट क्रेडिट एकत्र आहे, त्यामुळे आपल्याला चेक करून घ्यावं लागेल.
शेअर कॅपिटल आहे, परंतु सुरुवातीला बघा एक वाक्य आहे, अनिता लिमिटेड इनकॉर्पोरेटेड विथ नॉमिनल कॅपिटल डिवायडेड इंटू 40,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, म्हणजे ऑथराइज कॅपिटल दिलेले. त्यानंतर शेअर कॅपिटल फुल्ली कॉल्ड अप इक्विटी शेअर ऑफ 100 इच, ऑथराइज कॅपिटल पण आपल्याला दिलेले आणि ट्रायल बॅलन्स मध्ये पण कॅपिटल आहे. किती कॅपिटल आहे? 15 लाख रुपये. आता कॉल सिनॅरियर्स किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे का चेक करा. प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि कॉल्स इन एरियर्स, जर कॉल्स इन एरियर्स असतील तर ते आपल्याला लेस करावे लागतील. कॉल्स इन एरियर्स चेक करा आहेत का? आहेत 12,000 रुपये. मग नोट घ्या. नोट नंबर 7. नोट नंबर 7. इक्विटी शेअर कॅपिटल, त्यामध्ये आधी ऑथराइज कॅपिटल लिहा. 40,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, अमाऊंट मध्ये 40 लाख. 40,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, अमाऊंट मध्ये 40 लाख. 40 लाखाखाली 2 रेषा मारा, कारण ऑथराइज कॅपिटल आपण कॅल्क्युलेशनला घेत नाही. त्यानंतर घ्या इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 15,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, अमाऊंट मध्ये इनर कॉलमला 15 लाख लेस कॉल्स इन एरियर्स 12,000, आउटरला 14,88,000. नोटची टोटल पण येईल 14,88,000. अदर इक्विटी समोर, सॉरी इक्विटी समोर, इक्विटी कॅपिटल समोर घ्या. नोट नंबर 7 आणि अमाऊंट मध्ये घ्या 14,88,000. 14,88,000. त्यानंतर अदर इक्विटी. अदर इक्विटी मध्ये आपण सर्व प्रकारचे रिझर्व, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स, काही ट्रान्सफर असेल रिझर्ववर तर ते, हे सर्व आपण अदर इक्विटी मध्ये घेतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे, हा पण आपण अदर इक्विटी मध्ये घेणार आहोत. त्यानंतर रिझर्व किंवा फंड्स जर असतील तर ते चेक करा, ते आपण सर्व अदर इक्विटी मध्ये घेणार आहोत. हा बघा डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व आहे, हा पण अदर इक्विटी मध्ये येईल. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व आहे, हा पण अदर इक्विटी मध्ये येईल. जो काही रिझर्व किंवा फंड्स नावाने आलेले तो येईल. प्रोव्हिजन फॉर ग्रॅज्युटी नाही येणार, कारण की ती वर्करची असते. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व आहे, तो पण येईल. शेअर प्रीमियम आहे, तो पण येईल. मग नोट घ्या. नोट नंबर 8. नोट नंबर 8 अदर इक्विटी. नोट नंबर 8 अदर इक्विटी. त्यामध्ये घ्या इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व 25,000. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व 25,000. त्यानंतर शेअर प्रीमियम, शेअर प्रीमियम 25,000. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व 1,40,000. डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व 1,50,000. आणि प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स दिलेला होता, प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन, जो तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्येच दिलेला होता, तो 70,000. नोटची टोटल येते 4,10,000. 4,10,000. अदर इक्विटीच्या समोर नोट नंबर 8 स्टेटमेंटला आणि अमाऊंट मध्ये घ्या जी आपण टोटल केलेली आहे ती अमाऊंट 4,10,000. त्यानंतर बॉरिंग्स. बॉरिंग्स समोर आपण डिबेंचर्सची अमाऊंट घेत असतो, पण डिबेंचर व्यतिरिक्त इतरही काही बॉरिंग्स जे लॉंग टर्म असतील ते आलेले असतील तर ते पण आपल्याला बॉरिंग समोर घ्यायचे. त्यासाठी मग ट्रायल बॅलन्स पहा.
ट्रायल बॅलन्स मध्ये डिबेंचर्स तर आहेतच, परंतु त्या व्यतिरिक्त इतर काही लॉंग टर्म बॉरिंग्स आहेत का बघा. इथे आहे लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. हा पण आपल्याला बॉरिंग्स मध्येच घ्यावा लागेल, कारण स्पेसिफिक लॉंग टर्म हा शब्द आलेला आहे. मग एकापेक्षा जास्त असतील तर आपण नोट घेतो. मग नोट घ्या, नोट नंबर 9. डिबेंचर्स आहेतच 6% डिबेंचर. नोट नंबर 9 घ्या, लॉंग टर्म बॉरिंग्स किंवा बॉरिंग्स कंसात लॉंग टर्म शब्द. त्यामध्ये 2 आयटम घ्या, लॉंग टर्म लोन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट 90,000 आणि 6% डिबेंचर 3 लाख, टोटल 3,90,000. स्टेटमेंटला लॉंग टर्म बॉरिंगच्या समोर किंवा नॉन करंट लायबिलिटीज ज्या आहेत त्यामध्ये जो बॉरिंग शब्द आहे त्याच्या समोर अमाऊंट घ्या 3,90,000, नोट नंबर 9. नॉन करंट लायबिलिटी मध्ये आपण फक्त एवढाच आयटम लिहितो, बाकीचे काही लिहित नाही. डायरेक्ट कुठे यायचं, करंट लायबिलिटीज वर. करंट लायबिलिटीज मध्ये पहिला आयटम जो आहे तो आहे बॉरिंग्स. इथे बॉरिंग्स मात्र आपण शॉर्ट टर्म घेतो, म्हणजे डिपॉझिट, बँक ओव्हरड्राफ्ट या नावाचे जे आयटम आहेत ते आपण घेतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये डिपॉझिट्स, बँक ओव्हरड्राफ्ट या नावाचा आयटम आहे का बघा. इथे आहे फिक्स डिपॉझिट, कंसात शब्द आहे क्रेडिट. आणखी कोणते डिपॉझिट्स किंवा बँक ओव्हरड्राफ्ट आलेले आहेत का चेक करा. जर एकापेक्षा जास्त आयटम असेल तर नोट घ्यावी लागेल. इथे डिपॉझिट आहे पण तो डेबिट्स आहे, त्यामुळे तो नाही येणार. आणखी काय आहे का ट्रायल बॅलन्स मध्ये चेक करा. डिपॉझिट विथ कस्टमर ऑथॉरिटी एक आहे. अजून काय आहे का चेक करा. कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट आहे, सापडला का. शॉर्ट टर्म म्हटले म्हणजे हा पण इथेच येईल. मग नोट घ्या, नोट नंबर 10. नोट नंबर 10 बॉरिंग्स. नोट नंबर 10 बॉरिंग्स कंसात शॉर्ट टर्म. किंवा शॉर्ट टर्म बॉरिंग्स. त्यामध्ये घ्या फिक्स डिपॉझिट 1 लाख रुपये. त्यानंतर कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट फ्रॉम बँक 20,000 रुपये. डिपॉझिट विथ कस्टमर ऑथॉरिटीज 3,200 रुपये आणि डिमांड डिपॉझिट फ्रॉम बँक 45,000 रुपये. टोटल येते 1,68,200 रुपये. 1,68,200 रुपये. स्टेटमेंटला या. ट्रेड बॉरिंग समोर आपण नोट नंबर 10 आणि नोटची टोटल टाकली 1,68,200. ट्रेड पेएबल समोर ट्रेड पेएबल नावानेच आयटम आलेले आहे बघा ट्रायल बॅलन्स मध्ये. ती अमाऊंट डायरेक्ट लिहा कारण सिंगल आयटम आहे. 75,000 रुपये. 75,000 रुपये. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज मध्ये जे काही आउटस्टँडिंग, त्यानंतर बिल्स पेएबल, त्यानंतर इतर काही ज्या गोष्टी आहेत ज्या लायबिलिटीज आहे परंतु पोस्टिंग मध्ये आलेल्या नाहीयेत, त्या सर्व लायबिलिटीज आपण या नोटला घेणार आहोत. मग या नोट नंबर 11. नोट नंबर 11 अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटीज. त्यामध्ये घ्या आउटस्टँडिंग सॅलरी 7,000 7,000 रुपये. बिल्स पेएबल 14,000 रुपये. बिल्स पेएबल 14,000 रुपये. अनक्लेम्ड डिव्हिडंड 6,000 रुपये. अनक्लेम्ड डिव्हिडंड 6,000 रुपये. अदर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. पुढच्या वर्षीचा इन्कम जर चालू वर्षी मिळत असेल तर ते चालू वर्षाचं देणं असतं, म्हणजे लायबिलिटी असते, म्हणून इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स 3,000 रुपये.
टोटल 30,000 रुपये. नोटची टोटल 30,000 रुपये. नोटची टोटल करा आणि ती घ्या स्टेटमेंटला अदर करंट लायबिलिटीजच्या समोर. अदर करंट लायबिलिटी समोर नोट नंबर 11 अमाऊंट मध्ये 30,000 घ्या. आता शेवटचे हेडिंग प्रोव्हिजन. प्रोव्हिजन समोर आपण ज्या प्रोव्हिजन्स आहेत, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज डिव्हिडंड, अशा अमाऊंट घेतो. एकापेक्षा जास्त असल्यामुळे त्याची नोट घ्यावी लागेल. मग लास्ट नोट घ्या. नोट नंबर 12 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. नोट नंबर 12 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन किंवा प्रोव्हिजन शब्द टाका कंसात, शॉर्ट टर्म शब्द टाका. त्यामध्ये घ्या प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 30,000 रुपये. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर ग्रॅच्युटी 13,000 रुपये आणि प्रपोज्ड डिव्हिडंड 29,000 रुपये. टोटल 72,000 रुपये. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची नोट घ्या आणि नोटची टोटल जी आहे 72,000 रुपये ती प्रोव्हिजन शब्दाच्या समोर नोट नंबर 12 आणि अमाऊंट मध्ये अमाऊंट लिहा. प्रोव्हिजन शब्दासमोर नोट नंबर 12 अमाऊंट मध्ये 72,000. आणि आता लायबिलिटीची पण टोटल करा, कारण की इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नव्हतं, त्यामुळे बॅलन्स शीट तुमचं टॅली होणार आहे 26,33,200 रुपयाला. याप्रमाणे आपला जो 9वा प्रॉब्लेम होता फक्त बॅलन्स शीटचा, तो कंप्लीट झालेला आहे. आधी आपण ऍसेट साइडची टोटल केली, त्यानंतर लायबिलिटी साइडची टोटल केली आणि ज्या नेसेसरी वर्किंग नोट होत्या त्या वर्किंग नोट आपण दिलेल्या आहे. 1 ते 12 अशा एकूण 12 वर्किंग नोट तयार झाल्या आणि बॅलन्स शीट आपलं 26,33,200 ला टॅली झालेलं आहे.